जय शिवराय. तर मी आज नातेगावामध्ये आले. मधाचं गाव म्हणून एक नातेगावाला आपल्याला एक ओळख प्राप्त झालेली आहे. तर त्यासाठी मी नातेगावामध्ये आलेले आणि प्रशिक्षण आपल्या इथे चालू झालेलं आहे आणि आपले खातू सर पण आहेत, त्यांची तुम्हाला ओळख करून देते. नमस्कार सर. सर, आपलं जो हा उपक्रम चालू आहे आता, हे प्रशिक्षण, त्या संदर्भात तुम्ही जरा थोडी माहिती सांगा. नमस्कार. आपण नाते हे पुरातन गाव गांधारी नदीच्या काठी वसलेलं आहे. गांधारी नदी ही रायगडाच्या पायथ्याशी उगम पावते आणि तिथून महाडला सावित्री नदीशी तिचा संगम होतो. तर ही जी गांधारी नदी, त्याचबरोबर मधमाशी कशी हाताळायची, त्यात काळजी कोणती घ्यायची, आणि आपण थोडंसं सरावलं, जशी गाय हातवळणी होते तशा त्या देखील आपल्याला हातवळणी होतात, हे त्यांनी 15-20 मिनिटात आम्हा सगळ्या प्रशिक्षणार्थींना दाखवून दिलं. आणि त्याचा फायदा आपल्याला असा झाला की थोडे जे काही गैरसमज होते की मधमाशा डंक मारतात, आपण म्हणतो चावतात, मधमाशी चावली, चावत नाही तर ती डंक मारते. तर तो डंक का मारते आणि मारला तर तो कसा सहज त्यातून आपली सुटका करून घेता येते, हे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं. मागे बघत असाल सगळे प्रशिक्षणार्थी आहेत, म्हणजे ते नुसते महाडमधून नाही आहेत, तर प्रत्येक वेगवेगळ्या तालुक्यामधून आहेत, प्रत्येक गावातून आहेत वेगवेगळ्या. तर सर, तुम्ही कुठल्या गावातून आहात? मी मॅम कोथेरीमधून आहे. कोथेरीमधून आहात. महाडमधून. तुम्ही? मी नातेमधून. तुम्ही? सवाद. तुम्ही नात्याचेच आहात. तुम्ही पण नात्याचेच आहात. सर, आपण? महाडवरून आलेत. आणि मॅडम आपण? तर बघा, आपल्याला गांधी सर आहेत जे की नाही, तुम्ही मार्गदर्शक आहात, तर तुमचा अनुभव सांगा मला. आता जी संकल्पना आहे, शासनाची संकल्पना होती, पण आता ते आपल्या इथं प्रत्यक्षात आणण्याचं काम गणेश खातू यांनी केलं आणि त्या पद्धतीने आपण त्यासाठी काम करतोय. आपण महाबळेश्वरला गेलो होतो. कुठलं गाव ते? मांगर गावामध्ये आम्ही गेलो होतो की प्रत्यक्षात ते काय कसं चालतं, हे मधमाशी कशी काम करते आणि ते पेट्या ठेवल्यानंतर तो मध कसा जमा होतो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण तो मध पाहणी करतो, तपासतो, त्यावेळेला तो किती जमलाय, काय झालाय, ते करताना माशा चावतात का आपल्याला. महत्वाची याच्यामध्ये असा विषय आहे की लोकांचा असा समज आहे की मधमाशी डंक मारल्यामुळं लोक घाबरतात. तो जो विषय आहे तो लोकांच्या मनातून गेला पाहिजे. हे मधमाशीचं जे पालन आहे ते लोक कधी करतील, त्यांच्या मनातून हा विषय गेला पाहिजे की मधमाशी डंक मारते आणि त्यामुळे आपल्याला त्रास होतो. तर तो जर विषय लोकांच्या मनातून गेला तर बरेचसे लोक ह्याचं मधमाशी पालन करतील. पण ह्याच्यासाठी काही वेगळं काही काम करण्याची काही गरज नाही आहे. मधमाशा स्वतः मध आणून जमा करतात आणि त्या पेटीत त्या हे करतात, संचय करतात आणि मग तो आपल्याला तो मिळू शकतो. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये काही काम करावं लागत नाही. त्यातून एक प्रकारे रोजगार भेटू, रोजगार निर्मिती, चांगली रोजगार निर्मिती होईल. पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटनाला चालना मिळेल. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या गावाचं नाव समृद्ध होऊ शकतं. बरोबर आहे. थँक्यू.